हेल्प. थँक्यू 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 सो मच डीजे मास्टर. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला करूयात आपण सुरुवात. पहिल्याच बॉलवरती मोठा फटक्यात असताना पाहायला मिळाला, तर चौकार आला 4 धावसंख्येने. इथून मात्र श्री गणेश आउट असताना पाहायला मिळाला धावसंख्येचा. बॅटिंग करत असताना टीम कसवलापाडा या टीमला तुम्ही पाहत आहात आणि दुसऱ्या बाजूला बोकरवेडा या टीमला आपण पाहताय. 3 षटकांचे मॅच. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाणार. अर्थातच एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जाईल जो संघ जिंकेल तो. यावेळचा बॉल टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न होता, तिकडे मात्र एक धावसंख्या वेगाने कंप्लीट केली. आली या बॉलवरती एक धावसंख्या. एका धावसंख्येनं आत्ताच्या घडीला बॉल संपलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा झाल्या धावफलकावरती 5. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज सिद्धेश. यावेळचा बॉल अंडरम क्रिकेटमध्ये लगावलेला षटकार आणि फलंदाज बाद. विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाले 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 5. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बी पोल मधून. विलास स्पोर्ट्स कोटनाकंड त्यांच्या अगेन्स्ट गणेश कृपा बालय अमित. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. पुढचा बॉल सिद्धेशच्या ओव्हरमध्ये पुढचाच बॉल मैदानाच्या आतमध्ये खराब पाहायला मिळाला आहे, पण तो तिकडे मात्र साहिल यांचं कम्माळीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि या बॉलवरती आपण पाहत आहात येत असताना यावेळचा बॉल तिकडे देखील एक धावसंख्येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि हिट करण्याचा प्रयत्न होता, तो एक धावसंख्या आली. एका धावसंख्येनं धावफलक पुढे चालले. आताच्या घडीला धावा बनल्या त्या धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. बॉल संपलेले आहेत ते 5 बॉलचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशाराला व्हाईट बॉलचा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 9. गोलंदाजीसाठी गोलंदाज खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मेडल षटक टाकण्याचा पराक्रम ज्या खेळाडूने केला होता अवेश गोलंदाजीसाठी असताना पाहायला मिळतोय. तो आला आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती घेतली पहिली विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट असताना आपल्याला पाहायला मिळाली.
पहिल्याच बॉलवरती विकेट आली. पुढचा बॉल आवेशाच्या ओव्हरमधील पुढचाच बॉल तिकडे बॅट स्लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली, परंतु डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या इथून मात्र कंप्लीट केली जाईल. एक धावसंख्येत असताना पाहायला मिळाले. एका धावसंख्येने धावफलक पुढे चालले. 10 धावसंख्येवरती षटक क्रमांक मार्गस्थ आहे. अर्थातच दुसरं यावेळचा बॉल यष्टिरक्षकाच्या माध्यमातून झालेली सर्वाधिक मोठी चूक. बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू. चौकारत असताना पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्याने धावफलकावरती 14 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आवेशच्या ओव्हर मधील. यावेळचा बॉल देखील फुलटॉस होता, परंतु तिकडे देखील एक धावसंख्येत असताना पाहायला मिळेल. एकच धाव आली. पंधरा धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच बी पोल मधून आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल आवेशांच्या ओव्हर मधील. यावेळचा बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉयड, फलंदाज बाद. तर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विरा स्पोर्ट्स कोटनाका त्यांच्या अगेन्स्ट गणेश कृपा बालय अमित. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ACC कोटनाका त्यांच्या अगेन्स्ट खतरनाक करंजा. तिसरी मॅच पाहायला मिळेल जय माता दी मोरा, जय बी फ्रेंड सर्कल्स. चौथी मॅच पाहायला मिळेल ओम साई बोरे आणि स्काय करंजा. असे 4 आपल्याला आपण पाहणार आहात. 8 संघ ते लाईनीमध्येच खेळवले जातील. याच्याकडे देखील आपण 8ही संघांकडे लक्ष वेधूयात. लाईव्ह देखील संपूर्ण खेळाडू मॅच पाहत असतीलच. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आता या. कोटनाका आणि बालई दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करणार आहोत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनल्या 16. थँक्यू. यावेळचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. तिकडे डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झाला असता, पण तो आता मात्र तिकडे धावसंख्या मिळेल ती एका धावसंख्येने धावफलक पुढे चालले. ते आत्ताच्या घडीला 17 पर्यंत. 17 धावा धावफलकावरती लागल्या. 17 वरती तर खतरा निर्माण केला जाईल का? गोलंदाजीसाठी गोलंदाज निरंतर आपल्याला पाहायला मिळतील. निरंतर आले गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल टॅप केला, परंतु कंभाळीचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण ओम पाटील यांच्या माध्यमातून जर आपल्या टीमसाठी त्यांनी 3 धावा बचावल्यात. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 बॉलवरती 2 सिंगल येत असताना पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचला 18च्या घरात. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला, फलंदाज बाद. यावेळचा बॉल गॅप मधून खेळून काढलाय.
आणि बॉलला इथून मात्र पाठवला जात होतो सीमारेषेच्या पलीकडे येत असताना पाहायला मिळाला चौकार. यावेळच्या बॉलवरती चौकारत असताना पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल आता मात्र इथून डॉट बॉल आला. तो आता पंच काय डिसिजन देते. विकेट आली. चला विकेट आली. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा लागलेत ते 22. चला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल टॅप केला परंतु समोरच्या दिशेने चाललाय. बॉल सीमा पार येतोय चौकार. थँक्यू. चला टॉस साठी लगेचच या. विराट स्पोर्ट्स कोटनाका आणि गणेश कृपा बाले अमित दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. याच्याकडे लक्ष वेधलं जाईल. लगेचच या टॉस साठी. हॅलो. चला टॉस साठी या लगेचच. विराट स्पोर्ट्स कोटनाका आणि गणेश कृपा बाले अमित दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन लगेचच या टॉस साठी. तर विराट स्पोर्ट्स कोटनाकाचे कॅप्टन उपस्थित झाले. तर चला गणेश कृपा बाले अमित कॅप्टन या. लगेचच कॅप्टन या. स्ट्रायकर एंडला बॅटर सचिन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी पाठलाग करायचा आहे. तर 27 धावसंख्येचा आणि पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव संख्येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येत असताना पाहायला मिळालं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट काढायचा होता परंतु तिकडे मात्र डायरेक्ट हिट झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज सिद्धेशला देखील यावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला तो आता सचिनच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकारच्या साह्यानं धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 13. 13 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते पहिलं अर्थातच यावेळचा बॉल गॅप आहे भरपूर मोठा, नाही धावांचा तोटा, रन्स मिळाला 4 चौकार. चला कॅप्टन या टीम गणेश कृपा बाले अमित. चला आता जर का कॅप्टन उपस्थित झाले नाहीयेत नंतर चला कॅप्टन या बाले टीमचे कोटनाकाचे कॅप्टन उपस्थित झालेत या. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 17 धावा. 12 चेंडूने विजयासाठी 10ची आवश्यकता. पहिलाच बॉल खराब होता. वाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू विजयासाठी 9ची आवश्यकता. चला आता टीम गणेश कृपा बाले अमित शेवटचा कॉल आहे. आता आपण टॉस साठी आला नाहीत ना तर खरं तर आयोजन कमिटीने जो काय डिसिजन घेतलाय त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. एक सिंगल धावसंख्या आली तर शायकर एंडला बॅटर सचिन ज्याच्या बॅटमधून खरं तर अर्धशतक देखील आलं होतं या स्पर्धेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा बॉल डॉट बॉल असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 19 धावा. तर निखिल माली प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. स्वागत आहे तुमचं विघ्नार्थ चषकामध्ये. यावेळचा बॉल गॅप मधून खेळून काढलाय, चेंडूला पाठवलंय. पाटर सचिन सीमारेषेच्या पलीकडे येत असताना चौकार. 23 धावा, 4 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 4 धावा. यावेळचा बॉल पटका फसला होता परंतु तिकडे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला. 8 चेंडू आणि 4ची आवश्यकता. आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकले तो विराट स्पोर्ट्स कोटनाका टीमनं. यावेळचा बॉल ठोकला चौकार. आणि खरं तर पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल जो टॉप 4 मध्ये दाखल झालाय. इच्छापूर्ती बोकरविडा संघ जाऊन पोहोचलेला आहे तो अर्थातच टॉप 4 मध्ये. अभिनंदन 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 टीम बोकरविडा.